नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून रब्बी पीक विमा 2023 चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले। तर मित्रांनो, तुमचा पीक विमा या ठिकाणी जमा झालेला आहे की नाही तुम्ही कुठेही बँकेत न जाता ऑनलाईनरित्या तुमच्या मोबाईलवरती 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता। तर मित्रांनो, पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन सांगणार आहेत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या मराठी केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन देखील ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळत राहतील। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम या ठिकाणी ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना या ठिकाणी सर्च करायचं आहे। तर मित्रांनो, PMFBY सर्च केल्यानंतर तुमच्या समोर जी पहिली वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, PMFBY वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन डायरेक्ट पेज या ठिकाणी ओपन होईल। आणि मित्रांनो, नवीन पेज आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी भरपूर असे 6 ऑप्शन दिसतील। तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला फार्मर कॉर्नर नावाचा पहिलाच ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर असे 2 ऑप्शन दिसतील। यामध्ये तुम्हाला सर्वात पहिला म्हणजे लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनला चूज करायचं आहे। मित्रांनो, लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं डायरेक्ट पेज या ठिकाणी रेडी होईल। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आणि मित्रांनो, तुम्ही पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला टाकणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करतो। तर मित्रांनो, मोबाईल नंबर आणि OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP पाठवण्यात येईल। OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ठिकाणी करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मला 10,988 रुपये या ठिकाणी खात्यावरती जमा झालेले आहेत आणि मी ते काढून देखील आणलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही रब्बीचं या ठिकाणी चेक करू शकता। तुम्हाला खरीपची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सीजनमध्ये जाऊन या ठिकाणी रब्बीऐवजी खरीप हा ऑप्शन निवडू शकता। तर मित्रांनो, हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओ सबस्क्राइब करा, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।